नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे द स्टेट या माझ्या मुक्त चिंतनामध्ये. मी आधी सांगितल्याप्रमाणे द स्टेट हा एक उपक्रम आहे, ज्यामध्ये मी जिओपॉलिटिक्स या विषयावर काही लेख जे वेगवेगळ्या माध्यमांमधून आपल्यासमोर येतात, जे कदाचित वाचायला सगळ्यांनाच वेळ असेल असं नाही, तर त्याचं एक ऑडिओ रूपांतर श्राव्य रूपांतर मी करण्याचा प्रयत्न करत राहीन आणि ते मी सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत राहीन. त्याआधी मला ह्या माझ्या दुसऱ्या पुष्पामध्ये एक ओव्हरऑल ज्याला आपण 30,000 फीट व्ह्यू म्हणतो तसा मांडायचा आहे. की हे नक्की जिओपॉलिटिक्स काय आहे? कसं वर्क होईल? त्यामध्ये आपली काही थिंकर्सची काही लिगसी आहे का? का फक्त आयडियलिस्टिक विचार करण्यातच आपले सगळे जे पॉलिटिकल थिंकर होते, सध्या ह्या जिओपॉलिटिक्समध्ये काही वेगवेगळे डायमेन्शन्स, काही वेगळे अँगल आलेले आहेत का? यावर माझं छोटंसं विवेचन मी आत्ता करू इच्छितो. तर मी मागच्या माझ्या पॉडकास्टमध्ये म्हटल्याप्रमाणे जे पॉलिटिकल थिंकर्स आहेत, त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा लोककल्याणकारी राज्य याविषयी आपलं चिंतन सर्वांसमोर ठेवलेलं आहे. मग ते चाणक्य असोत किंवा ॲरिस्टॉटल, प्लेटोसारखे असोत, पण त्या सगळ्यामध्ये समकालीन समकालीन नाही म्हणता येणार, प्री करंट एरा असं म्हणू आपण. ज्याला आपण पूर्वी बिफोर ख्राइस्ट म्हणत होतो, BC. तर त्याच्यामध्ये अत्यंत आक्रमक असे पॉलिटिकल थिंकर जर का म्हणायचे म्हटले, तर चायनामधले कॉन्फ्युशियस आणि सुन्झू. सुन्झू तरी जास्त करून युद्धविषयक त्यांच्या विचारांसाठी प्रचलित आहेत. पण जर का सर्व जगाचा पट पाहिला वेगवेगळ्या पॉलिटिकल थिंकर्सचा, तर प्रजेचं कल्याण, वेलफेअर स्टेट हा त्यांचा आत्मा होता. मग राजाचं चरित्र, राजानं कसं वागलं पाहिजे, त्यानंतर त्यानं प्रजेचं रक्षण वेगवेगळ्या गोष्टींच्या पासून, म्हणजे ते आकस्मिक असेल, नॅचरल कॅलॅमिटीज असतील. महत्त्वाचं त्यावेळेला गोष्ट त्यावेळची होती ती म्हणजे दुष्काळ. तर त्याचं व्यवस्थापन, प्रत्येक हाताला काम वगैरे अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर्स हे जास्त करून विचार असायचा त्यांचा तो आयडियलिस्टिक व्ह्यूमध्ये. पण माझा जरा जास्त भर आपल्या अत्यंत आवडीच्या अशा आर्य चाणक्यांवर आहे. ही वॉज टू प्रॅक्टिकल. म्हणजे त्यांनी अष्टांग, राजानं कसं अष्टावधानी असलं पाहिजे त्याप्रमाणेच राजानं आपल्या राज्याची कोणती कोणती अंग ही पाहिली पाहिजेत. राज्य कसं विस्तारत गेलं पाहिजे. म्हणजे सांगायचं झालं तर आपल्या मंत्रपुष्पांजलीमध्ये आपण जे काही राज्याचे वेगवेगळे प्रकार पाहतो, की ज्याच्यामध्ये द्वैराज्य आहे, वैराज्य आहे, ह्या सगळ्या ज्या आहेत हे राज्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, की राज्याचं विभाजन किंवा ते राज्य कसं वाढवणे. शेवटी आपण मंत्रपुष्पांजलीमध्ये सुद्धा प्रार्थना हीच करतो, की संपूर्ण पृथ्वी एकराळली पाहिजे. राळली पाहिजे हे आपण म्हणत असताना ळ येतं, पण ॲक्च्युली ते आहे राठ. सो ते राष्ट्राचं एक प्रकारचं एक रूपांतर आहे, की ज्याला सध्या आपण वसुधैव कुटुंबकम वगैरे म्हणतो. हा एक मोठा चालत आलेला पॉलिटिकल थॉट आहे, की ज्याच्यावर सध्या आपण आधारित आपलं विवेचन मांडतो किंवा आपली फॉरेन पॉलिसी आहे. तर सध्या कसं झालं आहे, जग हे चालतं 3 महत्त्वाच्या गोष्टींवर. मग कुठलाही देश असू दे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गरज आहे ती म्हणजे एनर्जी, ऊर्जा.
दुसरं आहे औषध. मग त्याच्यामागं इंडस्ट्री ही फार्मास्युटिकल्सची आहे. आणि तिसरं म्हणजे शस्त्रास्त्र. ज्या सत्तेची या 3 गोष्टींवर मजबूत पकड असेल, तो देश, ती सत्ता जगावर आपलं राज्य प्रस्थापित करू शकते. आणि जगभरातली तुम्ही जर का उदाहरणं पाहिलीत, तर ज्या काही मारामाऱ्या झाल्या, युद्ध झाली, जे काही झालं, ते सगळं ह्या गोष्टींसाठी. पूर्वी एक होतं, की ज्याला आपण प्री कॉलनी युग म्हणू, जे ब्रिटिशांनी जगभर आणलं. त्यावेळेला कच्चा माल म्हणजे थोडक्यात रिसोर्सेस. मग ते रिसोर्सेस व्यापारासाठी, ते रिसोर्सेस तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग गरजांसाठी वगैरे यासाठी युरोपियन देशांच्यामध्ये चढाओढ होती, की ह्या रिसोर्सेसवर ताबा मिळवणे. कदाचित येत्या काळामध्ये ऑइल किंवा ज्याला एनर्जी रिसोर्सेस म्हणू, त्याच्याबरोबरच पाणी हा सुद्धा एक सत्तेच्या पटलामधला खूप महत्त्वाचा दुवा ठरू शकणार आहे. ज्याच्याकडं पाणी, त्याची जगावर सत्ता. या सगळ्या दृष्टिकोनातून हे जग कसं उलगडत चाललंय. वेगवेगळे त्याच्यामध्ये डावपेच आहेत. कोण आपला मित्र, कोण आपला शत्रू. मग त्या दृष्टीनं आपण कसा विचार केला पाहिजे, या संदर्भात चाणक्यानं अतिशय सुंदर विवेचन केलेलं आहे, की त्याला आपण मंडल म्हणू शकतो. की आर्य चाणक्यांनी अशी एक मॉडेल फ्रेमवर्क तयार केलं, की ज्याला शत्रूला नाव दिलं आहे आरी आणि आपल्या मित्राचं नाव आहे मित्र. तर ती अशी मंडलं आहेत, की आपल्या शेजारचा आणि ज्याच्याशी आपले वाद आहेत तो आपला अरी असतो. तर त्याच्या पलीकडचा देश हा आपला मित्रच असला पाहिजे. त्याला अरी, मित्र, अरी असं फॉर्मेशन म्हणतात. मग तुम्ही आत्ता जर का विचार केला सध्याला, तर पाकिस्तान आणि चीन हे शेजारी आहेत आणि त्यांच्याशी आपली काही भांडणं आहेत. काही मुद्द्यांवर डेफिनेटली वी डोंट लाईक ईच अदर. मग त्याच्या पलीकडचा इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तानच्या पलीकडे. इकडे चायनाच्या दृष्टीनं जर का विचार केला, तर भौगोलिक परिस्थिती आता पूर्ण बदलत चालली. तर मग चायनाच्या पलीकडं कोण आहे अख्खा त्याच्यावर विरोध असणारा? तर अमेरिका, तिकडे जपान. म्हणजे या दृष्टीनं जर का पाहिलं, तर भारताची पावलं ही थोडीफार का होईना या मॉडेलच्या प्रमाणे बनतायत का काय, हा एक चिंतनाचा विषय असू शकतो. तर त्या दृष्टीनंच आता उदाहरणार्थ ज्या वेळेला आपण जपानची मदत घेतो आपल्या बुलेट ट्रेनसाठी असो, इतर त्याच्यामध्ये डेमोग्राफिक प्रॉब्लेम्स आहेत. अनेक सुधारलेल्या ज्याला आपण डेव्हलप्ड कंट्रीज म्हणतो त्यांच्यामध्ये एजिंगचा प्रॉब्लेम आहे. मनुष्यबळ तो सुद्धा एक मोठा एनर्जी सोर्स आहे आणि याच्या पुढे भारताचं प्रचंड मोठं अधिराज्य त्याच्यावर असणार आहे. या सगळ्या दृष्टीनं आपण ह्या सगळे लेख त्यांची छाननी जी असेल, की कोणते लेख मी वाचीन वगैरे, तर या दृष्टीने मी काळजीपूर्वक त्याची निवड करीन आणि ते मी वाचून तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न करेन. तर हा एक असा एक 30,000 फीट एक व्ह्यू आहे. नक्कीच की या क्षेत्रातला मी काही तज्ज्ञ नाही, पण थोडा थोडा अभ्यास करतो. त्यामुळं सगळंच काही माझं बरोबर असेल अशातली गोष्ट नाही. कारण ही जिओपॉलिटिक्स ही एक अशी गोष्ट आहे, की जी दर क्षणाला बदलत असते. दर क्षणाला आपण त्या एका प्रोसेसमधला भाग बनत असतो. पण एक मात्र नक्की आहे, आज आपण सगळं जग इतकं जवळ आलेलो आहोत, की यामध्ये होणारे सूक्ष्म बदलसुद्धा